सीएम न्यूज जिल्ह्यामध्ये सर्वांचं स्वागत। भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस रवींद्रजी साळेगावकर यांच्या वतीनं महिलांकरता भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। महिलांकरता पैठणीचा कार्यक्रम असेल किंवा भव्य दिव्य लकी ड्रॉ स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडलेला आहे। चला तर जाणून घेतोय हा कार्यक्रम नक्की कसा पार पडलेला आहे। आता आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस रवींद्रजी साळेगावकर। आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। काय सांगाल दादा, आपण समाजकार्यात नेहमी अग्रेसर असताय आणि महिलांकरता विविध कार्यक्रम देखील घेताय आणि आजचा हा भव्य दिव्य कार्यक्रम, काय सांगाल या कार्यक्रमाविषयी? खरं तर आजचा हा कार्यक्रम आमचे लोकनेते माननीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज या ठिकाणी घेतला। खूप महिलांचा मोठा प्रतिसाद या कार्यक्रमासाठी आम्हाला मिळाला। सर्व महिला या नेहमीच आपल्या कामामध्ये व्यस्त असतात। आपल्या घराची जबाबदारी त्यांच्यावरती मोठी असते आणि त्या जबाबदारी निमित्त ते खूप काम करत असतात आणि त्यांना सुद्धा विरंगुळा मिळावा, त्यांना सुद्धा खेळता यावं, त्यांना सुद्धा नागरिकांमध्ये जात असताना थोडी त्यांची सुद्धा भीती मरावी आणि ते अशा वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसमोर यावे, त्यांचे कलागुण दिसावे, या माध्यमातून हा कार्यक्रम आपण खरं तर घेतला आणि त्याला खूप मोठा असा प्रतिसाद या शिवाजीनगर गावठाणामध्ये मिळालेला आहे। नक्कीच महिलांनी अतिशय उत्स्फूर्ततेने प्रतिसाद देखील दिलेला आहे आणि हा कार्यक्रम उत्साहात देखील पडलाय। आता निवडणुकीचं वातावरण देखील आहे। या निवडणुकीच्या वातावरणामध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम नक्की खरं तर जनतेकडनं अपेक्षा असं म्हणता येणार नाही, पण निवडणूक म्हणलं तर लोकांपर्यंत जाण्याचं एक माध्यम नेहमी आपल्याला समोर ठेवायला लागतं। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा नेहमी काम करत असताना लोकांची सेवा करणं हाच त्याचा खरं तर गुणधर्म असतो आणि त्याच माध्यमातून तो काम करत असतो। पण निवडणुकी जर म्हटलं आपण तर काही ना काहीतरी कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या समोर जायचं असतं आणि ते जात असताना नागरिकांना सुद्धा समाधान मिळेल अशा दृष्टीने खरं काम केलं पाहिजे। त्यामुळे हाच आमचा याच्या मागचा हेतू होता, नागरिकांना सुद्धा याच्या मागे समाधान मिळणं आणि आम्ही सुद्धा लोकांपर्यंत पोहोचणं हा खरं या कार्यक्रमाचा उद्दिष्ट होता। पुण्याचा महापौर मला असं वाटतं मागच्या 5 वर्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीचा होता आणि मला असं वाटतं पुढच्या 20 वर्ष मी तर म्हणतो की पुण्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल, कारण पुण्यातील सर्व नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, हे नेहमी लोकांची सेवा करण्यात आपल्याला माहिती आहे। कुठलाही आमदार असेल तरी आज तुम्ही बघा त्यांचा जनता दरबार चालू आहे। खरं तर विधानसभा होऊन 1च वर्ष झालं, पण तरीसुद्धा गेल्या 6 महिन्यापासून सर्व विधानसभेच्या आमदारांचे जनता दरबार चालू आहे। त्यामुळे लोकांची सेवा करणं हाच खरं आमच्या लोकप्रतिनिधीचं काम आहे। त्यामुळे मला असं वाटतं पुढच्या 20 वर्ष नक्की या पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचाच महापौर असेल। नक्कीच आपण बघितलं, रवींद्रजी यांनी नुकतंच सांगितलं की महापौर देखील कोण असेल आणि हा जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमाविषयी देखील आता त्यांनी सविस्तर आपल्याला माहिती दिलीच। आता या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या महिला सहभागी होत्या, ज्यांना ज्यांना विविध बक्षिसं देखील लागले, त्या महिला देखील आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय। रवी भाऊंनी जो हा कार्यक्रम घेतला त्याचा खूप उत्सव आणि आनंद झाला, त्यांचे मी आभार मानते। आज मला इतक्या वर्षातनं म्हणजे आत्ता माझी 17वी वय आहे, तेव्हा मला पैठणी मिळाली। माझी हौस होती पैठणीची, पण रवी भाऊंनी मला ती मिळवून दिली। सगळ्यांनी एन्जॉय केला, सगळ्यांना बरं वाटलं, खूप आनंद झाला सगळ्यांना की संसार आणि मुलं आणि चूल यांच्याशिवाय त्यांना वेळ नसतो, पण आजचा दिवस त्यांनी खूप मजा मारली। नमस्कार, माझं नाव गीता रोहन मोरे आहे। मी शिवाजीनगर गावठाणमध्ये राहते आणि आज मी पहिल्यांदाच होम मिनिस्टरचा खेळ खेळलेली आहे आणि रमेश भाऊंनी खूप छान पद्धतीने तो आमचा खेळ खेळलेला आहे, घेतलेला आहे आणि आम्ही खूप खुश झालेलो आहे। आणि फर्स्ट टाइम तर मी स्टेजवर यायला नाही म्हणत होते, पण या खेळाची पहिल्या नंबरची मानकरी मीच ठरलेली आहे, ते बघून मला खूप आनंद होत आहे। आयोजकांनी पण खूप छान हा महिलांच्यासाठी कार्यक्रम घेतलेला आहे आणि असेच खूप खूप कार्यक्रम त्यांनी घ्यावेत असं आम्हाला वाटतं, कारण महिलांचा तेवढाच मूड पण फ्रेश होतो। खूप छान वाटलं आणि आयोजकांचे खूप खूप आभार मानते मी। धन्यवाद। माझं नाव सुवर्णा दिनेश बनकर, मी गावठाणमध्ये, माझं माहेर सासर इथल्याच आहे। रवी दादा, रश्मीताई आणि सुनील पांडे यांचं मी मनापासून आभार मानते की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आणि आम्हाला नवीन नवीन संधी दिली व अजून प्रोत्साहन करतात ते नवीन नवीन काय काय मार्गदर्शन करण्याचं। महिलांसाठी अजून काय काय छान छान कार्यक्रम ठेवतील हे आम्हाला माहिती आहे, अजून ते आम्हाला काहीतरी सपोर्ट करतील व ह्या भागासाठी निवडून येतील हे आम्ही मनापासून त्यांना सांगतो की तुम्ही ह्या भागासाठी निवडून येताल व आमचे मत तुम्हालाच आहे। थँक्यू व्हेरी मच। नमस्कार, मी सरिता रमेश पांढरे, शिवाजीनगर गावठाण इथे राहते। रमेश भाऊंचे खूप खूप धन्यवाद, त्यांनी खूप छान कार्यक्रम घेतला
महिलांना टेन्शन फ्री राहण्यासाठी हा कार्यक्रम खूप महत्त्वपूर्ण ठरला. दादांच्या भावी आयुष्यासाठी आणि वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. शिवाजीनगर गावठाण गणेशोत्सव, रोकडोबा मंदिर आणि ह्या सगळ्या भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम इतका सुंदर ठेवला आणि तो सुंदर झाला. सगळ्या महिला हजर राहिला त्याबद्दल. आणि असे कार्यक्रम वारंवार करत असल्याकारणाने महिलांना घरातल्या कामातून जरा विश्रांती मिळते, आनंद मिळते आणि आम्हाला जी भेट देतात ती खूप मौल्यवान आहे. भेट सगळीकडे असते पण हे देतात हे बक्षीस खूप महत्वाचं आहे. तुमचंही सगळ्यांचा आभार. शिवाजीनगरच्या जनतेने याला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि खूप आनंदी चेहरे आम्हाला बघायला मिळाले. आणि मेन म्हणजे महिलांना जो आनंद मिळाला आहे किंवा त्यांचं जे मनापासून जे आवड आहे ती त्यांना इथं स्टेजवर येऊन हे करता आली. त्यामुळे असं आलेल्या सगळ्या महिलांचे मी आभार मानते. आम्हाला महिलांना थोडासा संसारातून राहाडगाडातून थोडासा आनंद मिळाला, त्यांचे मी खूप आभार मानते. रोजच्या टेन्शन मध्ये कुठंतरी विरंगुळा मिळाला आम्हा भगिनींना, त्यांच्याबद्दल मी त्यांचे फार आभार मानते. तुमचे पण छान कार्यक्रम केला, आयोजन केलाय, तुमचे पण आभार मानते.